महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो. संकटाचा आजपर्यंत मी सामना केलेला आहे, त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना, बीड पोलिसांना सरेंडर होण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी रोज 2 गाड्या चेंज करतो, इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळं चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे. तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा, कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे. तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे लगेचच. गुड मॉर्निंग फ्रेंड आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी. तर मित्रांनो मी आज कालपासून काही लोकांना आणि काही कमेंट वाचल्या, काही लोकांशी बोललो मी, पत्रकार माझे मित्र आणि काही मीडियातील आणि काही वकील, काही पोलीस अधिकारी यांना मी यांच्याशी संवाद साधला. तेव्हा मला असं जाणवलं की आता पळून उपयोग होणार नाही. कुठल्याही संकटाचा आजपर्यंत मी सामना केलेला आहे, त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना, बीड पोलिसांना सरेंडर होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो, कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे. तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे लगेचच 5-10 मिनिटानंतर. मला कॉल करू नका, मला त्रास होतो, मला मेसेज करा, मी प्रत्येकाचे मेसेज वाचतो आणि रिप्लाय देतो. तर मित्रांनो कारण काय, आता मी ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीनमधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत. तर ह्याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझाच जाणार आहे, मला माहिती आहे. माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत. आता तर एक झाला आहे, अजून 2-4 होतील. तर मित्रांनो त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे, किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही, कारण ते माझं डिपार्टमेंट आहे, मीठ खाल्लेलं आहे मी त्या डिपार्टमेंटचं. तर मित्रांनो हजर होऊन मी ही लढाई माझी लढतच राहणार, त्यामध्ये काही वाद नाही. जे काही आरोप केलेत ते मी सिद्ध करूनच दाखवणार आहे. तर मित्रांनो आपल्याला एवढंच सांगायचं होतं. चला, गुड बाय मित्रांनो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.